नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. आजच्या आपल्या भागात तुमचं स्वागत आहे. बघा, जग जसं बदलतंय ना, तसंच आपल्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या आधाराची, सपोर्टची व्याख्याही बदलते आहे. आणि हेच आपण आज एका खूप छान मार्मिक गोष्टीतून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. एक क्षण विचार करा की खऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीसाठी आपला पहिला फोन कुणाला जातो? बहुतेकदा आपल्या कुटुंबालाच नाही का? पण गंमत अशी आहे की ज्यांना आपण आपला सगळ्यात मोठा आधारस्तंभ समजतो ना, कधीकधी त्यांच्याकडूनच अशी काही उत्तरे येतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. तर मग हा आधाराचा भ्रम म्हणजे नेमकं काय आहे? चला, हे समजून घेण्यासाठी आपण स्वरा नावाच्या एका स्त्रीच्या आयुष्यात डोकावूया. तिच्यावर आलेल्या एका संकटामधून आपल्याला कळेल की आपण ज्या गोष्टी अगदी गृहीत धरून चालतो त्या एका क्षणात कशा बदलू शकतात. आता जरा इमॅजिन करा, शनिवारची सकाळ आहे, ऑफिसची एक अत्यंत महत्त्वाची डेडलाईन आहे आणि त्याचवेळी मुलाला सांभाळणारी मदतनीस अचानक रजेवर गेलीये. स्वराची परिस्थिती अगदी अशीच झाली होती. एका नोकरी करणाऱ्या आईसाठी हे किती अवघड असू शकतं नाही का? तिची सगळी प्लॅनिंग कोलमडून पडते आणि तिच्या डोळ्यासमोर फक्त एकच पर्याय उरतो: सासू सासरे. आणि इथेच या गोष्टीत एक खूप मोठा ट्विस्ट येतो. स्वराने जी मदत अगदी हक्काची गृहीत धरलेली असते ना, ती तिच्या हातून निसटते. हा तोच क्षण आहे जिथे आधाराची आपली पारंपरिक कल्पना आणि आजचं बदललेलं वास्तव हे दोन्ही समोरासमोर येऊन उभं ठाकतं. आणि मग स्वराला उत्तर मिळतं. महत्वाचं म्हणजे हा नकार कुठल्याही राग लोभातून आलेला नाहीये. तो खूप विनम्र आहे, पण तितकाच ठाम आहे. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: निवृत्तीनंतर त्यांचं स्वतःचं एक आयुष्य आहे, त्यांचे स्वतःचे प्लॅन्स आहेत ज्यांना ते प्राधान्य देत आहेत. आता स्वरासाठी हा एक मोठा धक्का होता. म्हणजे बघा, तिला तिच्या सासूसासऱ्यांकडून सल्ले नक्की मिळाले की मुलाला मोबाईल जास्त देऊ नकोस वगैरे. पण त्या क्षणी तिला सल्ल्याची गरज होती का? नाही. तिला गरज होती प्रत्यक्ष मदतीची, कोणीतरी तिच्या मुलाला काही तास सांभाळावं याची. तिला हवी होती वेळेची गुंतवणूक, पण तिला मिळालं फक्त वैचारिक मार्गदर्शन. आणि इथेच तो संघर्ष सुरू होतो. तर मग प्रश्न हा आहे की असं का घडलं? यामागे दोन पिढ्यांच्या विचारांमध्ये नेमका काय फरक आहे? चला, या पुढच्या भागात आपण हेच जरा नीट समजून घेऊया. कारण हा फक्त स्वराच्या सासूसासऱ्यांचा प्रश्न नाहीये, तर हा एका बदलत्या सामाजिक मानसिकतेचा आरसा आहे. ही स्लाइड बघा. दोन पिढ्यांमधला फरक किती स्पष्टपणे दिसतोय. पूर्वी कसं होतं, आजी आजोबा म्हणजे मुलांसाठी हक्काचं घर. ते कायम उपलब्ध असणारच हे जणू ठरलेलंच होतं. पण आजचं वास्तव वेगळं आहे. आजची निवृत्त पिढी विचार करते की आम्ही आमची पालकत्वाची कर्तव्य पूर्ण केली आहेत, आता उरलेलं आयुष्य आम्हाला आमच्यासाठी जगायचंय, आमच्या आवडीनिवडींसाठी, आमच्या मित्रमंडळींसाठी. म्हणजे यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा नकार नाहीये, तर हा त्यांच्या स्वातंत्र्याचा स्वीकार आहे. आयुष्यभर केलेल्या जबाबदाऱ्यानंतर आता त्यांना त्यांचा वेळ हवा असतो. आणि खरं सांगायचं तर या वयात मुलांच्या मागे धावणं, त्यांची पूर्ण वेळ जबाबदारी घेणं हे शारीरिकदृष्ट्याही सोपं नसतं. ते स्वतःला एक मार्गदर्शक म्हणून बघतात, डिफॉल्ट बेबीसिटर म्हणून नाही. या अनपेक्षित नकारामुळे आलेली निराशा हळूहळू स्वरासाठी एका मोठ्या जाणीवेमध्ये बदलते. तिला आधुनिक काळातल्या कौटुंबिक जीवनाबद्दल एक खूप महत्त्वाचा धडा मिळतो. हा तिच्या विचारांमधला एक टर्निंग पॉइंट आहे. आणि त्याच क्षणी स्वराला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे कळते की तिला गरज आहे एका बॅकअप सिस्टमची. आता बॅकअप सिस्टम म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक वेळी फक्त कुटुंबावर अवलंबून न राहता अडचणीच्या वेळेसाठी आपल्याकडे दुसरा तिसरा पर्याय तयार असणं. आणि हीच तर आजच्या काळाची खरी गरज आहे. आणि मला वाटतं हाच स्वराच्या अनुभवाचा खरा सार आहे. दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःला इतकं सक्षम बनवणं की कोणावर अवलंबून राहायची गरजच पडू नये. स्वावलंबन हे फक्त आर्थिक नसतं, तर ते भावनिकी असतं. आणि तीच खरी ताकद आहे. या कथेच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन येतं ते स्वराच्या आईकडून, ललिताकडून. ती एका पत्रातून आपल्या मुलीला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एक खूप सुंदर दृष्टिकोन देते. ललिताच्या पत्रातील हे वाक्य खरंच या संपूर्ण अनुभवाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. हे वाक्य आपल्याला सांगतं की स्वावलंबन ही काही मजबुरी नाही, तर तो आत्मविश्वासाकडे नेणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि हाच या प्रवासाचा खरा संदेश आहे. तर मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न की आपल्या कुटुंबांमध्ये, आपल्या आयुष्यात आधार या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? तो पारंपरिक आहे की नव्या पिढीनुसार तोही बदलला आहे? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भागात. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक
आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.